बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षभरात चौथ्यांदा गडचिरोलीमध्ये आल्याची माहिती। आज गडचिरोलीमध्ये प्रचार सभा होणार आहे। भाजपकडून सभेची तयारी सुरू आहे। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज गडचिरोलीमध्ये प्रचार सभा। भाजपच्या वतीने सभेची जोरदार तयारी याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत आहेत। नक्षलग्रस्त हा जिल्हा आहे आणि या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेवरती थोडा ताण सुद्धा दिसत आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी जे येणारे नागरिक आहेत सभेसाठी त्यांची कसून तपासणी केली जात आहे। महिला असो पुरुष असो सर्वांना मेटल डिटेक्टर मधून जावं लागतं। याशिवाय त्यांच्याकडील सर्व साहित्य असो त्यांची सुद्धा तपासणी या ठिकाणी केली जात आहे। आणि मुख्यमंत्र्यांचा हा या वर्षामधला चौथा गडचिरोलीचा दौरा आहे। यापूर्वी 1 जानेवारीला मुख्यमंत्री गडचिरोलीमध्ये होते। त्यानंतर त्यांचा वाढदिवस सुद्धा त्यांनी गडचिरोलीमध्ये साजरा केला होता। आणि काही दिवसापूर्वी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीमध्ये होते। आणि आज या ठिकाणी भाजपच्या प्रचार सभेच्या निमित्तानं मुख्यमंत्री गडचिरोलीमध्ये येत आहेत। त्यामुळं मुख्यमंत्री या त्यांचं पालकत्व असलेल्या या जिल्ह्यातील नागरिकांना कोणता संदेश देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।